की ज्या वेळेला मणी आणि मल्ल ह्या दैत्यासोबत खंडोबाचं युद्ध सुरू होतं, तर या युद्धामध्ये रात्रीच्या वेळेला खंडोबाला अंधार व्हायचा. अंधारामध्ये युद्ध खेळताना दैत्यांच्या जवळ मायावी शक्ती होती, ते अंधारामध्ये युद्ध करायचे. देवसेना म्हणजे खंडोबाचे जे गण होते, या गणांना अंधारामध्ये युद्ध करण्याची सवय नव्हती, तर यांचं काही बाबतीमध्ये पिछेहाट होऊ लागली, म्हणजे ते मागे सरकू लागले. मग खंडोबानी श्री तुळजाभवानी देवीला निरोप पाठवला की हे माते, मला तुझ्या अंधारामध्ये काहीतरी मदत कर. आणि तुळजापूरच्या देवीने त्या ठिकाणी खंडोबाला तेल जाळण्यासाठी बुधली, म्हणजेच तेल धारण करायचं पात्र आणि स्वतःचा काकडा पाठवला. काकडा म्हणजे काय, तर असं म्हणतात तुळजाभवानीने स्वतःचा पदर फाडला, या पदरापासून तिने पोत तयार केला आणि हा पोत तिने बुधलीच्या तेलाने पेटवून खंडोबाच्या हाती दिला आणि या मशालीच्या उजेडामध्ये, पोताच्या उजेडामध्ये खंडोबाने युद्ध जिंकलं. आणि त्या दिवशीपासून त्यांनी बहीण भावाचं नातं रुजू केलं. आता